आपण पाहतोय धामणे टीमला 2 बॉलने मात्र पेनल्टी केली आपण पाहतोय आणि इथून पहिले षटक 4 चेंडूच आपल्याला पाहायला मिळेल, ज्या ठिकाणी झुम्मा पटेलला टीमला देखील 2 बॉलने पेनल्टीला सामोरं जावं लागलं होतं आणि त्या ठिकाणी देखील सामना परास्त झाला. चला स्पीडअप घ्यायचा आपण, ज्या ठिकाणी आपण पाहतोय पहिल्या फेरीतील अंतिम सामना शिवण्य 11 धामणी शहापूर आणि त्यांच्या अगेन्स्ट वाशुल्या. 2 चेंडूची पेनल्टी आपण पाहतोय शिवण्य 11 धामणी टीमला आणि इथून पाहावं लागेल हे 2 चेंडू कितपत मागात पडतील. ज्या ठिकाणी आपण सामना पाहिला होता हेमंत 11 वाघाजवाडी आणि त्यांच्या अगेन्स्ट झुम्मा पट्या, त्या ठिकाणी 2 चेंडून पेनल्टीला सामोरं गेला होता झुम्मा पट्टे संघ आणि परास्त झाला होता. पंचामला सांगतील सामन्याला सुरुवात होईल. आपण पाहतोय पहिल्या फेरीतील अंतिम सामना, दोन्ही टीमला कॉम्बॉक्स मधून खूप साऱ्या शुभेच्छा असतील. पहिला चेंडू आपण पाहतोय यावेळेस मात्र आपटीवार मैदानाच्या आतमध्ये पंचामला सांगत असताना इथून मात्र इट इज अ वाईट चेंडू आणि अतिरिक्त दाबेनं डावाची सुरुवात होईल आणि हा पहिला खराब चेंडू आपण पाहतोय. पहिल्या षटकामध्ये 4 चेंडूची सफर आपल्याला पाहायला मिळेल आणि त्यासाठी गोलंदाज आपण पाहतोय नरेशला आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवरती अतिशय वेगवान चेंडूची सफर आणि इथून हा डॉट चेंडू फार चांगला कमबॅक करण्याचा प्रयत्न. पहिला चेंडू खराब फेकला, त्यानंतर मात्र आपण जर का पाहायला गेला थोडासा का होईना मात्र बॅकअप देण्याचा प्रयत्न आपण राहिला गेलाय, कारण पहिल्या षटकामध्ये अवघे 4 चेंडू फेकायचे आहेत आणि इथून राहिले गेले आपण पाहायला गेलं 3 चेंडूचा खेळ आणि इथून पाहावं लागेल समोर फलंदाज ऑनर्स आकृती निलेश चांगला खेळ करेल का. अतिशय सुंदर वेगवान चेंडूची सफर अपील जरूर पाहायला मिळाली, मात्र इथून जर का पाहायला गेला आज सलगचा दुसरा डॉट चेंडू आणि इथून या षटकातील 2 चेंडूचा खेळ बाकी असताना आपण पाहतोय आजच्या रात्रीमध्ये आपण जर का पाहिलं गेला हेमंत वाघाजवाडी टीमला जबरदस्त गोलंदाजी राहिले आणि अवघ्या कमी धावसंख्येपर्यंत रोखला आणि आजच्या रात्रीतील सर्वाधिक लो स्कोरिंग सामना त्यांचा आम्ही पाहिला होता आणि तिथून तो संघ मात्र विजय झाला होता. आपण पाहतोय जाऊया वर्तमान लढतीकडे, सामना देखील तेवढाच महत्वाचा आपण पाहतोय. पुन्हा एकदा मात्र वेगवान चेंडूची सफर, प्रत्येक चेंडूकडे अपील आपल्याला पाहायला मिळते आणि इथून मात्र हा तिसरा डॉट चेंडू म्हणजे फार चांगली गोलंदाजी आपण पाहिलं गेलं. गोलंदाज नरेश बुरबडा आपण पाहतोय अद्यापर्यंत फार चांगला कमबॅक करत असताना आणि या षटकातील उर्वरित अंतिम चेंडू, या अंतिम चेंडूवरती एखाद्या मोठ्या फटक्याची मोहर लावली जाईल का पुन्हा एकदा गोलंदाज कमबॅक करून देईल हे देखील पाहावं लागेल. अतिशय सुंदर फटका, बॅटची लिडिंग एज आणि इथून पंचांना मात्र अपील उचलून धरल्या आणि पहिला धक्का लागेल बॅटिंग करत असताना शिवण 11 धामणी शहापूर टीमला आपण पाहतोय 1 या अंकावरती. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय आणि अद्यापर्यंत फक्त आणि फक्त अतिरिक्त धाबेनं संघाची धावसंख्या पुढे गेली होती. आपण पाहतो 1 अंकावरती. पहिल्या विकेटचं पतन निलेश यावेळेस मात्र बाद झालाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. आपण पाहतोय इंडिया नंबर 3 साठी अर्थातच 1 डाऊन साठी आपण पाहतोय सूरज चौधरी आपण पाहतोय तिसऱ्या क्रमांकावरती. इथून मात्र शिवण्य 11 धामणी शहापूर टीमला चांगला खेळ करण्यासाठी एखादी भागीदारी मैदानाच्या आतमध्ये रचना देखील तेवढंच महत्वाचं राहील. ज्या अनुषंगाने आपण पाहिलं गेला पहिले षटक फार चांगली गोलंदाजी राहिली. आपण पाहतोय या वाशिले टीमचा विचार केला गेला दुसऱ्या पर्वामध्ये ज्यावेळी स्पर्धा भरवली होती आपण पाहतोय अद्यापर्यंत 4थं पर्व आपण पाहतोय या स्पर्धेचा. दुसऱ्या पर्वामध्ये या स्पर्धेतील हा चॅम्पियन संघ होता, मात्र इथून पाहावं लागेल कशा रीतीने खेळ केला जाईल हे देखील पाहणं तेवढंच महत्वाचं राहील. ज्या अनुषंगानं आज वाशिवली गावातील 2 संघ या स्पर्धेमध्ये खेळताना आम्ही पाहिले आहेत. कालच्या रात्रीमध्ये देखील वाशिवली बी संघ खेळला होता, मात्र आज वाशिवली जनार्दनचा संघ आपण पाहतोय इथून कशा रीतीने खेळ केला जाईल हे देखील पाहणं तेवढंच महत्वाचं आपण पाहतोय. गोलंदाजी ट्रॅकवरती जनार्दन ठोंबरे स्वतः संघाचा संघनायक यावेळेस मात्र कशा रीतीने गोलंदाजी करेल. अतिशय वेगवान चेंडूची सफर, इथून पाहावं लागेल रिस्की धाव घेण्याचा प्रयत्न, मात्र नियतीला मान्य नव्हतं आणि इथून मात्र डॉट चेंडूची सांगता फार चांगल्या कमबॅक मैदानाच्या आतमध्ये आजच्या रात्रीमध्ये फार मोठ्या संख्येनं प्रेक्षक वर्ग जोडला होता आपण पाहतोय, कारण त्या अनुषंगानं सामने देखील तेवढेच महत्वाचे होत्या. मात्र कुठे का होईना बी लॉर्ड्स आपण पाहतोय आणि अद्यापर्यंत लो स्कोरिंग सामने आम्ही पाहिले आहेत. मागचा सामना जर का वगळला
तर निश्चित स्वरूपात आपण लो स्कोरिंग सामने पाहिले आहेत. मागच्या सामन्यामध्ये जबरदस्त खेळ राहिला आपण पाहतोय. बापदेव 11 बापदेव टीमचा अप्रतिम धावसंख्या बनवली, तब्बल 58 धावेचा टार्गेट सेट केलं होता आणि त्या ठिकाणी परास्त केलं भिंगार बी टीमला. मात्र जाऊया मॅचच्या दिशेने, सामना देखील तेवढाच महत्वाचा आणि इथून आज सलग जा दुसरा डॉट चेंडू आपण पाहतोय. पंच आम्हाला सांगतील आणि इथून मात्र फार चांगली गोलंदाजी करत असताना जनार्दन ठोंबरेला आपण पाहतोय, संघाचा प्रमुख गोलंदाज आणि फार चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. पुन्हा एकदा शॉर्ट टापलेंचा चेंडू, त्यावरती आक्रमण, चेंडू भरपूर काळ हवेमध्ये, लांबी कमी आणि चेंडूकर क्षेत्ररक्षण टिपला जाईल, गेले संपेल फलंदाज आपण पाहतोय. यावेळेस अजयचा खेळ आपण पाहतोय आणि दुसरा धक्का लागेल शिवण्य 11 धामणी टीमला. पूर्णपणे बॅकफुटला फेकण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये, ज्या अनुषंगाने वाशिली टीमने गोलंदाजी केली आपण पाहतोय. अक्षरशः प्रेक्षक वर्गांची मनं जिंकत असताना मैदानाच्या आतमध्ये ज्या रीतीनं पहिलं षटक फेकलं आपण पाहतोय, नरेश बुराबडानं त्याने धावा खर्च केल्या फक्त आणि फक्त एक, त्यामध्ये एक विकेटचं पतन. ते षटक आम्ही पाहिलं. या षटकातील मात्र 3 चेंडूचा खेळ मात्र समाप्त झाला आपण पाहतोय आणि उर्वरित 3 चेंडूचा खेळ बाकी असेल. या षटकातील आपण पाहतोय फार चांगलं कमबॅकिंग गोलंदाजी आहे आणि 3 चेंडू फेकी केलेत, एकही धाव खर्च केले नाही आणि अद्यापर्यंत शांत संयम्य मात्र पूर्णपणे बॅकफुटला फेकला जातोय. फार लांबवरचा प्रवास कापून या स्पर्धेमध्ये मात्र शिवण्य 11 धामणी संघ दाखल झाला आपण पाहतोय. शहापूर विभागातून आज संघ आज मात्र पनवेल विभागातील या धामणी नगरीमध्ये मात्र खेळण्यासाठी आला आपण पाहतोय आणि कुठे का होईना उशीर झाला आणि त्या कारणास्तव 2 बॉलनं मात्र पॅनल्टीला सामोरं गेला आणि इथून मात्र त्या पॅनल्टीचा परिणाम कितपत होईल हे देखील पाहावं लागेल. गोलंदाज पूर्णपणे मात्र कमबॅकिंग गोलंदाजी करत असताना पुन्हा एकदा मात्र बॅटची लिडिंग कॅच यावेळेस पाहावं लागेल. क्षेत्ररक्षण प्रयत्न करणं गरजेचं होतं, मात्र तोपर्यंत चेंडू मात्र भूमीला दान झाला आणि तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये अतिशय सुंदर रनिंग बिटवीन द विकेट, सर्कलच्या आतमध्ये 2 धावा चोरल्या आपण पाहतोय. म्हणजे फार चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाल्या मैदानाच्या आतमध्ये, कारण मोठे फटके येत नाही. डबल सिंगलला प्राधान्य देण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये आणि त्यासाठी संघर्ष आपल्याला पाहायला मिळाला आणि 2 धाब्यानं संघाची टोटल धावसंख्या आपण जर का पाहिले गेल्या फक्त आणि फक्त 3 या आकड्यावरती. अद्यापर्यंत पहिल्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना अप्रतिम गोलंदाजी राहिल्या, पूर्णपणे इम्प्रेस केल्या आपण पाहतोय वाशिली टीमच्या गोलंदाजीच्या माध्यमातून. ज्या अनुषंगाने जनार्दनला आपण पाहतोय पुन्हा एकदा मात्र अपटी बार गुडलाय स्पॉटवरती चेंडूची सफर आणि पंच आम्हाला सांगतील की इथून हा डॉट चेंडू आहे. कमालीची गोलंदाजी या षटकातील आपण जर का पाहिल्या गेला 5 चेंडूची सफर राहिल्या, त्यामध्ये फक्त 2 धावा खर्च केल्यात आणि एक सफलता. आणि या षटकातील अंतिम चेंडू, या अंतिम चेंडूवरती एखादा तडाखा पाहायला मिळेल का हे देखील पाहावं लागेल. समोर फलंदाज सामना करेल गणेशला आपण पाहतोय, फटका सजवलाय, यावेळेस पाहावं लागेल मिड विकेटला क्लिअर करत हा पहिला बिग हिट 6 धावांसाठी शानदार षटकार. आणि फलंदाज गणेश सांगत असताना इथून मात्र येणाऱ्या षटकांवरती आक्रमण केले जाईल. यावेळेस आपण पाहतोय कारण 2 षटकांचा खेळ यावेळेस संपला गेला आपण पाहतोय. अर्थातच 12 चेंडूच्या अखेरीस पहिल्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना शिवण्य 11 धामणी टीम जाऊन पोहोचल्या फक्त आणि फक्त 9 अंकावरती. थोडीशी शांत संयमी सुरुवात मैदानाच्या आतमध्ये, शेवट कशा रीतीने राहील हे देखील पाहणं तेवढंच महत्वाचं राहील आपण पाहतोय. ज्या अनुषंगाने भरपूर लांबवरचा प्रवास कापून हा संघ या स्पर्धेमध्ये दाखल झालाय आणि इथून मात्र त्यासाठी प्रयत्न केले जातील का हे देखील पाहणं तेवढंच गरजेचं असेल. आपण पाहतोय 2 षटकांचा खेळ आपण पाहिला गेला समाप्त झाला आणि इथून टाइम मात्र अलर्ट राहिला आपण पाहतोय. वाशिवली संघ मात्र इथून स्पीडअप करायचा आहे. अद्याप पहिल्या पूर्वार्धातील 2 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी असेल, मात्र पाहावं लागेल या 2 षटकामध्ये कशा रीतीनं गोलंदाजी केली जाईल का फलंदाज पुन्हा एकदा मात्र मैदानाच्या आतमध्ये आपलं अस्तित्व कायम टिकून ठेवण्यासाठी एक चांगली धावसंख्या बनवतील हे देखील पाहणं अत्यंत गरजेचं असेल. तिसरं षटक यावेळेस आपण पाहतोय वाशिवली टीमच्या माध्यमातून गोलंदाजी ट्रॅकवरती मंगेश पारदेला मात्र यावेळेस आमंत्रण दिले आपण पाहतोय तिसऱ्या षटकासाठी. समोर फलंदाज सामना करेल आपण पाहतोय सूरज चौधरी. इथून मात्र अपेक्षा वाढल्या असतील, ज्या ठिकाणी सलामीची जोडी स्वस्तात बाद झाल्या आणि इथून मिडल ऑर्डरचे फलंदाज चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करतील का, मात्र तसं घडणार नाही हे सांगत असताना गोलंदाज आपण पाहतो तिसऱ्या षटकातील मंगेश पारदीना हा पहिला चेंडू फेकला डॉट. म्हणजे फार चांगली गोलंदाजी, ज्या अनुषंगाने सुरुवात अप्रतिम दिली आपण पाहतो नरेश बुरावडाना, त्याने धाव खर्च केली फक्त एक आणि त्यानंतर मात्र त्याला साथीला चांगली गोलंदाजी दिली आपण पाहतोय जनार्दन ठोंबरेनं धावा खर्च केले 8 आणि तिसऱ्या षटकातील सुरुवात डॉट चेंडून आपण पाहतोय. इथून मात्र फलंदाजाला स्वतःवरती विश्वास ठेवून शांत संयमानं खेळ करणं फार महत्वाचं राहिलं आपण पाहतोय.
मात्र त्यासाठी प्रयत्न करावे लागतील, कारण ज्या अनुषंगाने गोलंदाजी केली जाते प्रत्येक चेंडू वेगवेगळ्या व्हेरिएशन फेकण्याचा प्रयत्न. कारण पहिला चेंडू आपण पाहिला गेला शॉर्ट ऑफ लेनचा होता, त्यामध्ये वेग प्रचंड होता. त्यानंतरचा हा दुसरा चेंडू आपण पाहिला ब्लॉक कॉलची सफर राहिली आहे आणि सलगचा दुसरा डॉट चेंडू म्हणजे फार चांगली कमबॅकिंग गोलंदाजी आहे. मात्र आज कुठे का होईना लो स्कोरिंग सामने पाहायला मिळतात की काय, हा देखील प्रश्न प्रेक्षक वर्गांना पडला असेल. ज्या अनुषंगानं आज फार मोठ्या संख्येनं प्रेक्षक वर्ग जोडला होता आपण पाहतोय, मात्र थोडंसं का होईना अतिशय सुंदर फटका. यावेळेस मात्र कव्हर पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडू जाईल सीमा पार. 6 धावांसाठी हा बिग हिट दुसरा. हॅलो, या षटकाराच्या साहाय्याने संघाची टोटल धावसंख्या आपण जर का पाहिले गेले 15 अंकावरती आहे. इथून मात्र संघर्ष करण्याचा प्रयत्न केला जातोय, कारण इथून जर का आक्रमण केलं हवाई सफर फटके सजवले मैदानाच्या आतमध्ये या, तर निश्चित स्वरूपात एक चांगलं टोटल मात्र सेट केलं जाईल शिवण्य 11 धामणी टीमच्या माध्यमातून. मात्र तसं घडणार नाही या हे सांगत असताना गोलंदाज आपण पाहतोय मंगेश पारदे फेकला या डॉट चेंडू. षटकार आल्यानंतर त्याचं प्रत्युत्तर मैदानाच्या आतमध्ये देत असताना आणि फार चांगलं कम. हॅलो, नाना खडवी कुठे असतील तर मात्र त्याशी संपर्क साधायचा आहे. अतिशय सुंदर फटका सजवला आपण पाहतोय आणि चेंडू जाईल, पंच आम्हाला सांगतील की 6 धाबी. या 6 धाबीनं संघाची टोटल धावसंख्या आपण पाहिले गेले 21 अंकावरती आहे. यावेळेस मात्र धावफलक पुढे जात असताना आपण पाहतोय आणि पुन्हा एकदा मात्र थोडस खराब क्षेत्ररक्षण आपण पाहायला गेला एस्टनच्या माग्या आणि आउटफील्ड थोडीशी फास्ट आणि जोपर्यंत शेवटच्या मोमेंटला चेंडू अडवला गेला आणि मैदानाच्या आतमध्ये अतिशय सुंदर रनिंग बिटवीन द विकेट आणि या चेंडूवरती 2 धावा आपण पाहतोय आणि पंच आम्हाला सांगतील की षटक क्रमांक 3 देखील संपलाय आणि तिन्ही षटकांच्या अखेरीस संघाची टोटल धावसंख्या 2 गडी बाद असताना शिवण्य 11 धामणी संघ जाऊन पोहोचलाय 23 अंकावरती. पहिल्या पूर्वार्धातील अंतिम षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी असेल आणि अंतिम षटकामध्ये किती धावा बनवल्या जातील, किती धावांपर्यंत रोखलं जाईल धामणी टीमला हे देखील पाहावं लागेल. मात्र या षटकामध्ये जर का आक्रमण केलं तर निश्चित स्वरूपात एक चांगलं टोटल आपल्याला पाहायला मिळेल. मात्र त्यासाठी प्रयत्न किती केले जातील आपण पाहतोय. फलंदाज सूरज चौधरी आणि गणेश धावडला आपण पाहतोय, इथून मात्र अपेक्षा वाढल्या असतील. अंतिम षटक डेट वरचं षटक आपण पाहतोय हरिचंद्र नेरगुडाला यावेळेस मात्र गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळेल. मात्र अंतिम षटकामध्ये यावेळेस मात्र आक्रमण केले जाईल का गोलंदाज पुन्हा एकदा ज्या रीतीनं सुरुवातीच्या 2 षटकामध्ये फार चांगली कमबॅकिंग गोलंदाजी राहिली त्यांच्या पावलावरती पाऊल ठेवून गोलंदाजी केली जाईल का हे देखील पाहावं लागेल. अंतिम षटकाला मात्र यावेळेस सुरुवात होईल. बॅटचे टॉप एज फटका सुंदर सजवलाय, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण प्रयत्न दाखवले जातात. अप्रतिम आपण पाहतोय टिपला जाईल जेल संपेल फलंदाजाचा खेळ आणि धक्का क्रमांक 3 आपण पाहतोय शिवण्य 11 धामणी टीमला 23 या अंकावरती. अतिशय चांगली गोलंदाजी ज्या रीतीने आपण पाहिल्या गेला पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केले होते नरेश बुरावडानं फक्त आणि फक्त 1, त्यानंतर जनार्दननं धावा खर्च केल्या 8 आणि तिसरे षटक फार कमबॅकिंग राहिल्या त्यामध्ये धावा खर्च केल्या फक्त आणि फक्त 14 धावा आणि तिथून मात्र अंतिम षटकामध्ये अतिशय चांगलं कमबॅक. पहिल्या चेंडूवरती विकेटचं पतन आणि इथून मात्र येणाऱ्या फलंदाजाला मात्र कुठे का होईना चांगला खेळ करणं फार महत्वाचं राहील. ज्या अनुषंगानं पहिल्या पूर्वार्धातील आपण पाहतोय फक्त आणि फक्त 5 चेंडूचा खेळ बाकी असेल आणि या 5 चेंडू गणिक किती धावसंख्या बनवली जाईल हे देखील पाहावं लागेल. मैदानाच्या आतमध्ये समोर वाशुली संघ आहे दुसऱ्या पर्वातील या स्पर्धेतील चॅम्पियन संघ आणि त्या संघाच्या अगेन्स्ट जर का चांगली फाईट द्यायची असेल तर या 4 षटकामध्ये कमीत कमी आपण जर का सध्याच्या कडेला पाहिला तर 30 ते 35 धावा जरी बनवल्या तरी देखील एक चांगलं टोटल आपल्याला पाहायला मिळेल. या 5 चेंडू गणिक इथून मात्र फलंदाजाला मनामध्ये एकच निश्चय घ्यावा लागेल की प्रत्येक चेंडू गणित आक्रमण आणि प्रहार कशा रीतीने खेळला जाईल यासाठी प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये करणं तेवढंच गरजेचं राहील. आपण पाहतोय
अंतिम षटकामध्ये हरिश्चंद्र निरगुडेनं पहिल्या चेंडूवरती विकेट घेऊन मात्र स्वतःची ताकद काय आहे मैदानाच्या आतमध्ये सिद्ध केली आहे. मात्र इथून नवीन फलंदाज ऑनर स्ट्राईकवरती पाहायला मिळेल. कल्पेश पारधीला आपण पाहतोय अतिशय वेगवान कल्पेश पागील आपण पाहतोय या वेळेस मात्र 5व्या क्रमांकावरती मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. मात्र गोलंदाजी फार सुंदर करत असताना आणि इथून मात्र संघाची टोटल धावसंख्या आपण जर का पाहिले गेले 24 अंकावरती आणि अतिरिक्त धाव जरूर मिळाल्या. मात्र इथून पाहावं लागेल डावखुऱ्या त्याचा फलंदाज ऑनर स्ट्राईकवरती लोअर फुल टॉस फटका अतिशय सुंदर सजवले आपण पाहतोय. कावू कॉर्नर मधून चेंडूची उचलून फेकी पाहावी लागेल अचूक आणि तोपर्यंत मात्र मिळेल फक्त आणि फक्त एक सिंगल. एका धाबेसाठी संघर्ष मैदानाच्या आतमध्ये कारण गोलंदाजी तेवढी चांगली आपण पाहतोय वाशिम टीमच्या माध्यमातून आणि त्या कारणास्तव थोडासा का होईना मात्र संघर्ष आपल्याला पाहायला मिळतोय. एका धावेने संघाची टोटल धावसंख्या 3 गडी बाद असताना 25 अंकावरती पहिल्या पूर्वार्धातील उर्वरित 4 चेंडूचा खेळ बाकी असेल आणि 4 चेंडू गणिक कशा रीतीने बॅटिंग केली जाईल हे देखील पाहावं लागेल. गोलंदाज आपण पाहायला गेला हरिश्चंद्र निरगुडा अद्यापर्यंत अंतिम डेट बोरच्या षटकामध्ये फार चांगला कमबॅक करत असताना यावेळेस मात्र फटका सजवलाय. एलिमिनेशन कमी चेंडू खाली क्षेत्ररक्षण पाहावं लागेल प्रयत्न लाजवाब राहिल्या मात्र शेवटच्या मोमेंटला चेंडू जमिनीला दान झाला आणि तोपर्यंत आपण पाहायला गेल्या मैदानाच्या आतमध्ये अतिशय सुंदर रनिंग बिटवीन विकेट आणि मिळतील या 2 धाबा आणि या 2 धाबीनं हळूवार पद्धतीने का होईना संघाची धावसंख्या पुढे सरकत असताना 27 अंकावरती डगआउट मध्ये आपण पाहायला गेला थोडीशी शांतता आपल्याला पाहायला मिळते कारण मोठे फटके येत नाही चांगली बॅटिंग केली जात नाही आणि त्या कारणास्तव डगआउट मध्ये थोडासा चिंतेचा विषय आपण पाहतोय. आणि इथून गोलंदाज यावेळेस सज्ज होत असताना पुन्हा एकदा फुल टॉस यावेळेस मात्र प्रहार चेंडू जाईल आउट ऑफ द पार बिग हिट हा दमदार षटकार आणि षटकाराच्या साह्यानं इथून मात्र दिलासा मिळाला असेल डगआउट मध्ये ज्या रीतीने टाळ्यांचा कडकडाट आपण पाहिला आणि 6 धावेनं संघाची टोटल धावसंख्या आपण पाहतोय तब्बल 33 अंकावरती एक सन्मानजनक धावसंख्येपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. आणि इथून पाहावं लागेल कारण या स्पर्धेमध्ये आम्ही 4 षटकामध्ये 32 धाबा डिफेन्स होताना देखील पाहिले आहेत. कारण आम्ही सामना पाहिला होता पहिल्या दिवसामध्ये चेरोली संघाला वागेरा 20 संघांना अवघ्या 4 षटकामध्ये 32 धावा बनवू दिल्या नव्हत्या आणि तो इतिहास अद्यापर्यंत या मैदानावरती कायम आपण पाहतोय. आणि तिथून पाहावं लागेल किती धावांचं टार्गेट सेट केलं जाईल यासाठी आपण पाहतो पुढचा चेंडू अतिशय सुंदर फटका पाहिजे रिझनला टार्गेट केले जात आहे त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण तैनात आपण पाहतोय. तोपर्यंत सिंगल तर कम्प्लीट दुसरीचा प्रयत्न जोखीम पत्करल्या मात्र पंचांनी मात्र या ठिकाणी तिसऱ्या पंचांकडे रेफर केलाय आणि त्यासाठी आपण पाहतोय टेक्निकल रूम मध्ये सायब्रिजच्या माध्यमातून मात्र चेक केले जाईल ज्या ठिकाणी जर का फलंदाज सेफ असेल तर 2 धावा पाहायला मिळतील जर का फलंदाज बाद होईल तर निश्चित स्वरूपात एक सिंगल धाव पाहायला मिळेल. डिसिजन भरपूर रोज आपण पाहतोय त्या कारणास्तव थोडंसं का होईना वेळ खर्च होतोय आपण पाहतोय. आणि इथून पंच आम्हाला सांगतील केटीचा OUT फलंदाज होईल बाद रनआउटचा शिकार आणि इथून मात्र मिळेल फक्त आणि फक्त एक सिंगल धाव आणि सिंगलच्या साह्यानं संघाची टोटल धावसंख्या आपण जर का पाहिली गेली 34 अंकावरती आणि यावेळेस फलंदाज होईल बाद आपण पाहतोय. चौथा धक्का लागला आपण पाहतो पहिल्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना 11 धामणी टीमला आणि इथून पाहावं लागेल अंतिम या षटकातील उर्वरित अंतिम चेंडूचा खेळ बाकी असेल. अंतिम टार्गेट सेट बॉल या चेंडूवरती मात्र टार्गेट सेट केले जाईल. या चेंडूवरती किती धाब्यांचा आकडा आपल्याला निश्चित स्वरूपात पाहायला मिळेल. या चेंडूच्या अखेरीस नवीन फलंदाज अंतिम चेंडूचा सामना करण्यासाठी ऑनर स्ट्राईकवरती संतोषला आपण पाहतोय. या चेंडूवरती जर का मोठ्या फटक्याची मोहर लावली चौकार आणि षटकार आला तर निश्चित स्वरूपात उत्तरार्धामध्ये फाईट देण्यासाठी एक चांगलं टोटल आपल्याला पाहायला मिळेल. मात्र त्यासाठी प्रयत्न केले जातील का. इथून मात्र प्रेक्षक कमाल कॅश साठी मात्र शत्रुघ्न भाई उसटकर यांच्या माध्यमातून तब्बल 200 रुपयाचं क्रॅश प्राइज आपण पाहतोय. प्रेक्षक वर्गांसाठी फक्त ही सुवर्ण संधी असेल. अक्षरशः जबरदस्त सामना अंतिम चेंडूवरती धावांसाठी प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये आणि तोपर्यंत या 2 धावा तर कम्प्लीट पाहावं लागेल तिसरीचा प्रयत्न केला जाईल का. मात्र पंच आम्हाला सांगतील की फलंदाज मात्र होईल बाद मिळतील या 2 धावा आणि या 2 धावेनं संघाची टोटल धावसंख्या आपण पाहतोय तब्बल 36 अंकावरती आणि येणारे 24 चेंडू आणि 37 धावसंख्येची गरज असेल. आपण पाहिल्या गेल्या पहिल्या पूर्वार्धाचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय.
कुठे का होईना एक सन्मानजनक धावसंख्या बनवण्याचा प्रयत्न जरूर राहिला आहे, मात्र पाहावं लागेल येणाऱ्या उत्तरार्धामध्ये हे 36 धावा बनवल्या जातील का बॅटिंग करत असताना वाशिवली टीमच्या माध्यमातून बनवल्या जातील याचं धावतं वर्णन ऐकवण्यासाठी मी जातोय आमचे साथी समालोचक परम बंधू प्रकाशजी भगत. धन्यवाद. चला स्पीडअप घ्यायचं आपल्याला विनंती असेल. आपण पाहतोय ज्या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये सामना रंगला जातोय आपण पाहतोय शिवण्य 11 धामणी शहापूर आणि त्यांच्या अगेन्स्ट वाशिवल्या. यामधून जो संघ जिंकेल तो आपल्याला निश्चित स्वरूपात हिमांशू हेमंत 11 वाघाचवाडी या टीमच्या अगेन्स्ट सेकंड राऊंड मधला दुसरा सामना खेळताना पाहायला मिळेल. यस, थँक्यू सो मच. स्वप्नील सरांचा आवाज ऐकला पहिल्या इनिंगमध्ये. पहिल्या इनिंगचा खेळ केला तब्बल शिवन्या 11 धामणी संघानं 24 चेंडूमध्ये धावांचा विचार केला तर 36 धावा बनवल्यात. येणारे 24 चेंडू असतील उत्तरामध्ये बनवायच्या धावा 37 धावा. तर मी विनंती करतोय वाशिवली संघ आपण सलामीची जोडी लगेच मैदानामध्ये दाखल करायचे बघा प्लीज. पहिल्या फेरीमधला शेवटचा अंतिम सामना पाहू शकाल. शिवन्या 11 दामणी संघ त्या अगेन्स्ट फाईट करणारा संघ पाहू शकाल वाशिवली जनार्दनचा संघ असेल. 24 चेंडू मध्ये 36 धावा बनवल्यात. येणाऱ्या 24 चेंडू मध्ये 37 धाब्यांचा सेट टार्गेट ठेवलाय बघा. सलामीची जोडी एंटर झाले, मैदानामध्ये दाखल झाले. चांगला खेळ राहिलाय सध्याच्या घडीला वाशिवली संघाचा. या स्पर्धेमध्ये खरं तर चॅम्पियन संघ बनला होता. दुसऱ्या पर्वामध्ये वाशिवली संघ फार चांगला खेळ राहिला होता या टीमचा. आणि त्याच नंतर या चौथ्या पर्वामध्ये चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. या पहिल्या इनिंग मध्ये जनार्दन चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. जनार्दन ठोंबरेच्या माध्यमातून दुसरे षटक फेकलं होतं. फक्त 8 धावा खर्च केले होत्या. पहिल्या षटकामध्ये नरेश बुरबडानं गोलंदाजी केली, फक्त एक सिंगल धाव खर्च केली. त्याच नंतर एक विकेट मिळवला होता. आणि तिसऱ्या षटकामध्ये मंगेश पारधीनं गोलंदाजी केली होती, फक्त 7 धावा खर्च केले होते. आणि अंतिम षटकामध्ये फक्त 13 धावा खर्च केल्या होत्या. म्हणजे तिसऱ्या षटकामध्ये देखील 14 धावा खर्च केल्या होत्या आणि चौथ्या षटकामध्ये 13 धावा खर्च केल्या. चांगली गोलंदाजी राहिले. 4 षटकामध्ये 36 धावा बनवल्यात. सलामीची जोडी एंटर झाले वाशिवली संघाची. 2 खेळाडू जनार्दन ठोंबरे आणि मंगेश पारधी. एक ताकदवर युद्ध पाहायला मिळेल. कारण विचार केला शिवन्या 11 धामणी संघ शहापूर विभागामधून बिलॉंग करून आलाय. खूप लांबवरचा प्रवास करून आलाय, परंतु 2 बॉल्स पॅनलाइज केलं होतं आयोजकांच्या माध्यमातून. सेकंड पूर्वार्धाला सुरुवात झाल्या. पंचांचा ग्रीन सिग्नल आलाय. पहिला गोलंदाज पाहू शका शिवन्या 11 धामणी संघाचा निलेश पागी. पहिल्याच फुलटॉस बॉल वरती अक्षरच्या स्क्वेअर लेग मधनं चांगला फटका पाहायला मिळालाय. 1 बम सीमा पार मिळतील या 4 धावा. 4 धावेच्या मधनं स्वतःच अकाउंट वैयक्तिक संघाचं अकाउंट ओपन आणि वैयक्तिक अकाउंट ओपन केलंय. या पहिल्याच बॉलवरती चांगला स्क्वेअर लेग मध्ये चांगला फटका पाहायला मिळालाय. ऑन स्टॅक वरती इन ऍक्शन मध्ये पाहू शकाल मंगेश पारधीच्या पहिल्या बॅटमध्ये चौकार पाहायला मिळतोय. 37 धाब्यांचा सेट टार्गेट असेल. लक्ष सोपं असणार बघा, पण ते करावं लागेल. चांगलं घाम फोडावा लागेल. तुम्हाला चांगली गोलंदाजी करणं फार गरजेचं असणार बघा. प्रत्येक बॉल वरती चांगला अचूक टप्प्यावरती रिलीज करावा लागेल. शिवन्या 11 धामणी संघाला पहिल्या बॉलवरती चौकारानं स्वागत केले निलेश पागीचा. पुन्हा एकदा फुल टॉस बॉल वरती लॉंग ऑफ रिझन मध्ये शतरक्षक आहे, चांगलं प्रोटेक्शन आहे त्या रिझन मध्ये. मिळेल एक सिंगल धाव. सिंगलच्या साह्यानं स्ट्राईक रोटेट झाले. 5 धावा धावपलकावरती. जनार्दन ठोंबरे एक्सपर्ट फलंदाज सध्याच्या घडीला नाव चर्चेत पाहिले जात आहे. वाशिवली टीमच्या माध्यमातून सातत्यानं चांगली फटकेबाजी करत असतो जनार्दन ठोंबरे. मुख्य ट्रम्प कार्ड या टीमचा वाशिवली संघाचा. ऑन स्टॅक वरती इन ऍक्शन मध्ये पाहू शकाल
चांगली गोलंदाजी राहिली होती पहिल्या इनिंग मध्ये. जनार्दन ठोंबरेनं 8 धावा खर्च केल्या. चांगली फलंदाजी करणं फार गरजेचं ना बघा. आपल्या संघासाठी आपल्या गावासाठी खेळणं फार इम्पॉर्टंट. 5 धावा धावपलकावरती. यावेळेस थोडासा शरीरापासून चेंडू दूर ठेवलाय बघा. अवे फ्रॉम द बॉडी चेंडूला रिलीज केला होता. डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळाली. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. पहिल्या बॉलवरती चौकार फुलटॉस बॉल वरती होता. खराब खराब चेंडू फेकला होता पहिल्याच फुलटॉस बॉल वरती. त्याच्यावरती आक्रमण 4 धावा मिळाल्या. त्याच नंतर दुसऱ्या बॉलवरती एक सिंगल. त्याच नंतर आक्रमण करायला सुरुवात झाली नाहीये. चांगला डॉट काय फटका लगावलाय. कव्हर पॉइंटच्या दिशेच्या वरतून ठोकला गेलाय. 1 बाउन्स 2 बाउन्स मिळतील या 4 धावा. आलेला पहिला सुरेख चौकार पाहायला मिळतोय. जनार्दन ठोंबरेच्या बॅट मधनं आलेला पहिला धमाकेदार चौकार. या 4 धावेच्या मदन टीमची धावसंख्या थोडी पुढे सरकली होते. तब्बल 4 चेंडू मध्ये 9 धावा खर्च केल्या आतापर्यंत. विचार केला निलेश पागी गोलंदाजी करत असताना वैयक्तिक पहिलं सांघिक कोट्यामधलं P1चं षटक फेकत असताना 2 चौकार बसले. 2 चौकारांना आता चांगला कमबॅक करावा लागेल. अटॅकिंग गोलंदाजी करणं फार गरजेचं असणार बघा. याच मैदानावरती 32 धावा डिफेन्स केल्या होत्या. अजून एक उडवलाय. लॉंग ऑफ रिझर्व मध्ये शतरक्षकाने दूरवरचा प्रवास करून आलाय. खराब एफर्ट पाहायला मिळालाय आणि ते पुन्हा एकदा सलग दुसरा चौकार पाहायला मिळालाय. त्याच लॉंग ऑफ रिझर्व मधून जनार्दन ठोंबरेच्या बॅट मधनं येतोय. सलगचा दुसरा चौकार पाहायला मिळतोय. तब्बल धावसंख्या पुढे सरकली जाते. वाऱ्यासह धावपलकावरती धावा आल्या. 3 चौकार पाहिले 5 चेंडू मध्ये 13 धावा धावपलकावरती पाहायला मिळतात. वाशिवली संघ बॅटिंग करताना सेकंड पूर्वार्धामध्ये 37 धावेचा सेट टार्गेट असणार बघा. लक्ष असू द्या. शिवन्या 11 धामणी संघ तुम्हाला वेळेचं बंधनकारक असणार बघा. 3 षटक तुम्हाला 15 मिनिटांमध्ये संपवायचे. अंतिम बॉल P1 षटकामधला. काय फटका लगावलाय. अगदी सुई मधून जसा धागा काढलाय त्या प्रकारचा शॉट पाहायला मिळालाय. कव्हरच्या दिशेच्या दोन्ही खेळाडूच्या मध्येच चाललाय. धन 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 करीत मिळतील या सलग तिसरा चौकार. हॅट्रिक कंप्लीट जनार्दन ठोंबरे च्या नावावरती राहिले बघा चौकार हॅट्रिक. आणि ते पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. P1 षटकामध्ये मार बसला गेलाय निलेश पागी या गोलंदाजाला. 6 चेंडू मध्ये तब्बल 17 धावा खर्च केल्या. अशुभ आकड्यावरती धावसंख्या जाऊन पोहोचले गेले. या स्पर्धेसाठी खरं तर 2 ऑफिसला पंच पाहू शकाल. या सामन्यासाठी मेन पंच राजा सांबरे, लेग पंच पाहू शकाल रोशन बसमा. चांगली पंचांची कामगिरी पाहायला मिळते. या स्पर्धेच्या वतीने तुमचं देखील मनपूर्वक आभार. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. धावांची पूर्णपणे वसुली केली. पहिल्या षटकामध्ये जनार्दन ठोंबरेने एकट्यानं चौकार हॅट्रिक कंप्लीट केली बघा. सलग 3 चौकार पाहायला मिळाले. निलेश पागीनं तब्बल 17 धावा खर्च केल्या. कल्पेश पागी सेकंड ओव्हर घेऊन आलाय आपल्या शिवन्या 11 धामणे संघाकडनं. 17चा कचरा कुणाच्या बाजूने लागतोय कारण अशुभ आकड्यावरती धावसंख्या पाहायला मिळते. चांगली गुलाबी थंडीमध्ये चांगली लढत पाहायला मिळते. याच नंतर जो विजय संघ होईल थेट हिमांशु हेमंत 11 वाघाचीवाडी संघासमोर लढेल. सेकंड राऊंडची अंतिम लढत पाहायला मिळेल. सेकंड ओव्हर कल्पेश पागी 17 धावा धावपल. हाफ ट्रॅकर बॉल पुल करण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग स्ट्रोक. स्वतः गोलंदाजी फॉलोवरती चांगलं जजमेंट पाहायला मिळाले. पहिला झटका लागलाय वाशिवली टीमला आणि ते खेळाडू बाद होते मंगेश पारदे. एक चौकार सहाय्यानं तिसऱ्या बॉलवरती विकेट मिळवले. खरं तर गोलंदाज पहिला बॉल फेकत असताना हाफ ट्रॅकर बॉल होता. एलिव्हेशन प्राप्त करता आलं नाही. मिस टायमिंग इथे गोलंदाजी फॉलोवरती चेंडूला जजमेंट पाहायला मिळालं. पहिला झटका लागलाय. पहिल्या बॉलवरती दुसऱ्या ओव्हरमध्ये कल्पेश पागीनं विकेट मिळवले. पहिला मंगेश पारदे बॅक टू द डगआउट. दुसरा खेळाडू एंटर झालाय. लक्ष सोपं असणार बघा. पहिल्या षटकामध्ये 17 धावा वसुली केल्या होत्या जनार्दन ठोंबरे आणि मंगेश पारदे या खेळाडूनं. त्याच नंतर दुसऱ्या षटकाला जशी सुरुवात झाली पहिल्या बॉलवरती विकेट मिळवलाय कल्पेश पागी या गोलंदाजानं. विचार केला येणारे 17 बॉल असतील धावांचा विचार केला तर 20 धाब्यांची गरज. 17 चेंडू 20 धाब्यांची गरज. पहिल्या बॉलवरती विकेट. नवीन खेळाडू एंटर झालाय हरिश्चंद्र निरगुडा. चांगला चेंडू रिलीज केला यावेळेस. यस पंचांचा इशारा आलाय परंतु यस इट इज अ वाईड बॉल. लेग स्टंपच्या भरपूर चेंडू फेकला गेलाय. मिळेल एक सिंगल. अतिरिक्त धाबेने भर पडली तर टीमची धावसंख्या पाहायला मिळते 18 धावसंख्या. 18 धाबा धावपलकावरती. यावेळेस दांडी गुल. यू मिस आय विल डेफिनेटली हिट. आणि ते यष्ट्या उद्ध्वस्त केला खेळाडू पाहू शकाल हरिश्चंद्र निरगुडा. पहिला बॉल फेकत असताना वाईड बॉल फेकला होता हरिश्चंद्र निरगुडाला. त्याच नंतर दुसरा बॉल फेकत असताना अगदी
चांगला चेंडू फेकला, रिलीज केला होता. यष्ट्यांवरती चेंडू जाऊन आदळला गेला. दुसरा झटका लागलाय वाशिवली टीमला. आता धावांची गरज येणार आहे. 16 चेंडू असतील अंतिम आणि गरज असेल 19 धाब्यांची वाशिवली टीमला. सेकंड पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना पहिल्या षटकामध्ये बघा 17 धावा आल्या होत्या. जनार्दन ठोंबरे जसा नॉस्ट्राईक एंड वरती गेला 2 चेंडूवरती फक्त आणि फक्त एक सिंगल आले वाईडच्या स्वरूपात. अजूनही 16 चेंडू मध्ये 19 धाब्यांची गरज. जनार्दन ठोंबरेला विकेट घेणं फार इम्पॉर्टंट असेल बघा. शिवन्या 11 धामणी संघाला कमबॅक करणं फार गरजेचं असणार. तर तुम्हाला जास्तीत जास्त डॉट चेंडू फेकावा लागतील मैदानामध्ये आणि त्याचनंतर चांगलं क्षेत्ररक्षण करावं लागेल आणि संघाच्या प्रमुख खेळाडूला बाद करावा लागेल. प्रयत्न करत असताना शिवन्या 11 धामणी संघाचे गोलंदाज कल्पेश पागीनं पहिल्या बॉलवरती विकेट, दुसरा बॉल वाईट, त्याचनंतर पुन्हा एकदा दुसऱ्या बॉलवरती विकेट, म्हणजे 2 बॉलवरती 2 विकेट मिळवलेत. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते, चांगली अटॅकिंग गोलंदाजी पाहायला मिळते. 18 धावसंख्येवरती 2 गडी बाद वाशिवली संघ बॅटिंग करत असताना नवीन खेळाडू एंटर झालाय प्रवीण शिंगवा. 4थ्या क्रमांकावरती दाखल झालेला मैदान. बॉडी लँग्वेजचा विचार केला तर चांगली बॉडी लँग्वेज पाहायला मिळते. अगदी ऑन स्ट्राईक वरती प्रवीण शिंगवा. प्रवीण साठी पहिला बॉल फेकत असताना कल्पेश पागी. उलटॉस बॉल, चांगला प्रयत्न केलाय. पंचाचा सिग्नल आलाय. यस इट इज नो बॉल. बिमार बॉल घोषित केलाय. फाईन लेगच्या दिशेच्या मधून चाललाय परंतु चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय त्या रिझन मध्ये आणि ते पंचांचा इशारा. यस इट इज नो बॉल. बिमार चेंडू फुलटॉस बॉल वरती 2 धावा आल्या. 2+1 अशा या 3 धावा मिळतील आणि पुढचा बॉल फ्रीडची संधी असणार प्रवीण शिंगवा या खेळाडूला. पहिलाच फुलटॉस बॉल फेकत असताना कमरेच्या वरतून चेंडू फेकला गेला आणि पंचांचा चांगला अचूक डिसिजन पाहायला मिळालाय. नो बॉल, बिमार बॉल घोषित केलाय. 16 बॉल आणि 16 धाब्यांची गरज. बॉल टू रन समीकरण पाहायला मिळतंय खेळपट्टीवरती. सामना जवळपास या षटकामध्ये आला होता परंतु इथे तिसरा बॉल फेकत असताना प्रवीण शिंगवा फुलटॉस बॉल वरती 2 धावा आल्या. फ्रीडची संधी, नामी संधी आहे परंतु लॉंग लेग खेळण्यासाठी मध्ये प्रयत्न केला होता, प्रयत्न फसला गेलाय. फ्रीडच्या बॉल वरती कुठलाही मोठा फटका आला नाहीये. चांगला कमबॅक पाहायला मिळालाय. 21 धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळतात. 2 गडी बाद. आतापर्यंत विचार केला येणारे 15 बॉल 16 धाब्यांची गरज. 15 बॉल 16 धाब्यांची गरज. एखादं अटॅकिंग षटक फेकावा लागेल. यावेळेस चांगला फटका सजवला. क्षेत्ररक्षक आहे मिड विकेट रिजन मध्ये. तोपर्यंत 2 धावेचे प्रयत्न, रिस्की धाव, स्ट्राईक एंड वरती थ्रो. खराब फेकी, थोडीशी अचूक फेकी पाहायला मिळाली नाहीये आणि ते मिळतील. या 2 धावा मोजाव्या लागतील शिवन्या 11 धामणी संघाला आणि या 2 धावेच्या मधून टीमची धावसंख्या पाहायला मिळते 23 धावा धावफलकावरती. 14 चेंडू 14 धाब्यांचं समीकरण बाकी असणार बघा. 37 धाब्यांचं सेट टार्गेट ठेवलं होतं. येणाऱ्या 24 चेंडू मध्ये वाशिवली संघापुढे पहिल्या षटकामध्ये 17 धावा खर्च केला होता निलेश पागीनं आणि कल्पेश पागी सेकंड ऑन घेऊन आला होता. यावेळेस अगदी जड मध्ये चेंडू फेकला गेलाय. चांगला चेंडू रिलीज केला. यावेळेस कुठलाही मोठा फटका खेळू दिला नाहीये. या प्रकारे गोलंदाजी करायची आहे शिवन्या 11 धामणी संघाला. जर तुम्हाला कमबॅक करणं फार गरजेचं असेल तर तुम्हाला अटॅकिंग गोलंदाजी करणं फार महत्त्वाचं असेल बघा. ती गोलंदाजी पाहायला मिळते. अतिशय चांगला खोलवर तिचा चेंडू फेकला गेलाय. डॉट बॉल पाहायला मिळालाय. शेवटचा अंतिम बॉल सेकंड ओव्हर मध्ये पुन्हा एकदा खराब फिल्डिंग, मिस फिल्डिंग पाहायला मिळेल. एक सिंगल धाव. सिंगलच्या साह्याने धावफलकावरती एका धावेनं धावफलक पुढे सरकले गेले. 24 धावा धावफलकावरती. अंतिम 12 बॉल असतील 13 धाब्यांची गरज. स्पीडअप करा बघा शिवन्या 11 धामणी संघ. विनंती करतोय बघा. जो विजय संघ यामधून जो विजय संघ पाहायला मिळेल तो थेट इमांशू हेमंत 11 वाघाचीवाडी संघासमोर लढेल. सेकंड राऊंडची अंतिम लढत पाहायला मिळेल. खूप मोठी स्पर्धा पाहतोय. जे भागोबा क्रिकेट संघ धामणी आयोजित ग्रुप ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मंडळ धामणी चषक 2025 चा पर्व. बी गटचा लॉस पाहू शकाल. आजच्या रात्रीमध्ये चांगली अव्वल दर्जाच्या टीम पाहू शकाल तुम्ही. चांगला खेळ सध्याच्या घडीला लायला गेलाय. 2 सामने जिंकलेत बापदेव टीमनं. दोन्ही सामन्यामध्ये 50+ धाबा बनवल्या होत्या बापदेववाडी टीमनं आणि त्यानंतर पहिला सामना जिंकलेला संघ पाहू शकाल वाजीपूर संघ. तो देखील असणार बघा. फार चांगला खेळ राहिला होता वाजीपूर विरुद्धात त्यांचा संघ समेत होता माथेरान बी संघ. 12 चेंडू 13 धाबीची ट्रॅकर बॉल. गती कमी केली, व्हॅरिएशन दाखवलं होतं आणि गुड लेन्थ स्पॉट वरती चेंडू ज्या प्रकारे आदळला सरळ एसटी रक्षाच्या हातामध्ये विसावा लागला. डॉट बॉलची
समाप्ती पाहायला मिळाली. तिसरे षटक घेऊन आलाय आपल्या संघासाठी शिवन्या 11 धामणी संघाकडनं संतोष. या षटकामध्ये नजरा असतील प्रेक्षकांच्या, या षटकामध्ये जास्ती कमी कमी धावा आल्या. चांगला फटका लागला कव्हरच्या दिशेमध्ये, खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय पॉइंटच्या दिशेमध्ये. वन बाउंस सीमा पार मिळतील या 4 धावा. खराब क्षेत्ररक्षणच्या माध्यमातून या धावा मिळाल्यात आणि या धावांचा विचार केला तर 28 धावा धावफलकावरती. 28 धावा धावफलकावरती 2 गडी बाद झाल्यानंतर चांगली फटकेबाजी पाहायला मिळते जनार्दन ठोंबरे आणि प्रवीण शिंगवाच्या माध्यमातून. प्रवीण शिंगवाचा विचार केला, ज्याने 7 चेंडू सामना केला आतापर्यंत, तब्बल 9 धाब्यांचा योगदान दिले आपल्या संघासाठी. त्यानंतर चौकार हॅट्रिक कंप्लीट केल्यापासून जास्तीत जास्त नॉस्टॅक एंड वरती राहिला जनार्दन ठोंबरे. यावेळेस चांगला चेंडू रिलीज केला होता, बाउन्स पाहायला मिळाला नाही विकेट वरती, अगदी खालून चेंडू निघून गेलाय. तिसरा डॉट बॉल पाहायला मिळाला. 3 चेंडू मध्ये 4 धाबा खर्च केल्या. 9 बॉल 9चं समीकरण बाकी असणार बघा. अजूनही सामना दोन्ही संघादरम्यान बॅलन्स असणार बघा. आनंद कार्पेटच्या साह्याने शॉट मिडआमचा फिल्डर आहे, फेकी करा पाहायला मिळाली. पुन्हा एकदा सिंगल मिळेल. चौथ्या बॉल वरती येणारे 8 चेंडू 8 धावींची गरज. शेवटच्या षटकापर्यंत सामना जाईल. कालच्या दिवसामध्ये जर विचार केला, अंतिम सामन्यामध्ये 12 चेंडू मध्ये 13 धावा बनवता आला नाही जय वाघोबा तामसई संघाला आणि थेट सामना जिंकला होता खोंड्याची वाडी रानसई संघानं. रोहितचा संघ होता, फार चांगली गोलंदाजी राहिली त्यांच्या संघाची आणि गोलंदाजीच्या जोरावरती सामना जिंकला होता कालच्या दिवशी. अपटॅकर बॉल गती कमी केली, ते व्हॅरिएशन. यस पंचांचा इशारा आला, यस इट इज वाईड बॉल. मिळेल एक अतिरिक्त धावेने भर पडली तर त्या टीमची धावसंख्या पाहायला मिळते 30 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट. 30 रन्स झाल्या धावफलकावरती. येणारे 8 चेंडू 7 धावींची गरज. एखादी या बॉल वरती विकेट मिळवली तर कमालीचा सामना पाहायला मिळाला. अगदी जड मध्ये चेंडू फेकला गेलाय, क्षेत्ररक्षक खराब पुन्हा एकदा पाहायला मिळालाय मिड विकेट रिजन मध्ये. वारंवार खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आणि ते पूर्णपणे सामन्याची पकड निर्माण केले वाशिवली संघाच्या जनार्दन ठोंबरे या खेळाडूनं, ज्याच्या बॅट मधला चौथा चौकार पाहायला मिळाला नाही. चांगली फलंदाजी पाहायला मिळते. पूर्णपणे एकतर्फी सामना आता पाहायला मिळते. येणारे 7 चेंडू अंतिम असतील, 3 धाब्यांची गरज. या हा बॉलवरती सामना फिनिश होईल की काय? यस नाहीये, अजूनही सामना बॅलन्स. येणारे 6 अंतिम बॉल असतील, फक्त 3 धाब्यांची गरज वाशिवली टीमला. एखादा चमत्कार करावा लागेल शिवन्या 11 धामणी संघाला. चांगली गोलंदाजी केली होती तिसऱ्या षटकामध्ये संतोषनं, परंतु खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. जरी चौकार जो अडवला असता मिड विकेट रिझन मध्ये, तरी शेवटच्या अंतिम षटकामध्ये कमीत कमी 6 तरी धावा राहिल्या असत्या. येणारे अंतिम 6 बॉल असतील, 3 धावांची गरज. स्पीडअप करा बघा प्लीज शिवन्या 11 धामणी संघ. आयोजकांना थोडासा कोऑपरेट करा मित्रांनो प्लीज. अंतिम 6 चेंडूचा खेळ बाकी, 3 धाब्यांची गरज. विजय संघ थेट आता दुसऱ्या फेरीमध्ये दाखल होईल. यामधून इमांशु हेमंत 11 वाघाचीवाडी संघासमोर लढेल. फार चांगला खेळ राहिला होता पहिल्या इनिंग मध्ये जुमापट्टी विरुद्ध. इमांशु हेमंत 11 वाघाचीवाडी संघाने फक्त 15 धावा खर्च केल्या होत्या 4 षटकामध्ये. फार चांगली गोलंदाजी राहिली होती अविनाश वाघ. त्याच नंतर जडूची देखील भरपूर चांगली गोलंदाजी. मेडन षटक फेकण्याचा विक्रम केला आजच्या दिवसामध्ये प्रकाश या गोलंदाजानं. आजच्या दिवसामध्ये फार चांगली गोलंदाजी राहिली वाघाचीवाडी संघाच्या माध्यमातून. अंकुशने देखील भरपूर चांगली गोलंदाजी केली आणि ज्ञानेश्वरने देखील भरपूर चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली चौथ्या षटकामध्ये आणि गोलंदाजीच्या जोरावरती सामना जिंकला होता वाघाचीवाडी संघानं. थेट सेकंड राऊंड मध्ये क्वालिफाय झाला गेलाय. 3 धाब्यांची गरज आहे अजूनही. सामना संपलेला नाहीये. येणारे 5 चेंडू असतील अंतिम. धावा बनवायच्या 3 वाशिवली टीमला. प्रवीण शिंगवाचा विचार केला तर 4थ्या क्रमांकावरती आलेला खेळाडू पाहू शकाल. चांगली गोलंदाजी करावी लागेल. अजून एक जरी डॉट बॉल आला तर शेवटच्या षटकापर्यंत, शेवटच्या अंतिम बॉल वरती सामना. स्पीडअप प्लीज पंच, शेवटची वॉर्निंग द्या बघा दोन्ही संघाला. जास्त वेळ घेऊ देऊ नका. टाइम आरडच नाही बघा. शिवन्या 11 धामणी संघ लक्ष केंद्रित करा प्लीज. अंतिम 5 चेंडू 3 धाब्यांची गरज. सोपं होतं, 37 धावा बनवायच्या होत्या पहिल्या षटकामध्ये. जर का 17 धावा आल्या नसता कदाचित सामना जवळपास अजूनही दोन्ही संघात दरम्यान बॅलन्स असला असता. परंतु आता इथे येणारे अंतिम 6 चेंडू मध्ये होत्या, 3 धावा बनवायच्या होत्या. डॉट बॉल पाहायला मिळालाय, पहिला डॉट बॉल पाहायला मिळालाय अजय गवतीच्या माध्यमातून. चांगली गोलंदाजी करेल काय आपल्या संघासाठी? लांब वरचा भरपूर प्रवास करून आलाय. अप्रॅकर बॉल, अजून एक डॉट बॉल. सामना संपलेला नाहीये.
जबरदस्त गोलंदाजी, ना थका हूं मैं ना मैंने उम्मीद है या उसले ए बुलंद सब पर ए हबी मेरा जारी. चांगली गोलंदाजी अजय गवतीच्या माध्यमातून पाहायला मिळते. जर का आज शिवन्या 11 धामणे संघाने सामना जिंकला तर वाशिवली संघाला रात्रभर झोप लागणार नाहीये, कारण बॉल टू बॉल समीकरण आलं होतं. फार चांगली लढत पाहायला मिळाली होती, कारण 8 चेंडू 8 धाबींची गरज होती. 12 चेंडू मध्ये 12 धाबींची गरज होती. त्याचा सामना आलाय. 4 चेंडू अंतिम असतील, 3 धाबींची गरज. आज जर डॉट बॉल आला प्रवीण शिंगवाच्या बॅटिंग करत असताना तर प्रवीण शिंगवावरती सगळा दबाव असणार बघा. 2 चेंडू फेकल्यानंतर दबाव आता क्रिएट करावा लागेल. अंतिम 4 चेंडू 3 धाबींची गरज. कॅच घेणं फार इम्पॉर्टंट. खराब क्षेत्ररक्षण पॉइंटच्या दिशेमध्ये 2 धावेचा प्रयत्न. आज जर झेल पकडता आला असता पुन्हा एकदा खराब फेकी. इथे काय घडलं गेलंय, रनआउटचा शिकार बनेल काय? यस, डेफिनेटली विकेट. इथे झेल पकडला असता कदाचित या 2 धावा वाचल्या असत्या आणि शेवटच्या 3 बॉलवरती 3 धावा आल्या असत्या. आता येणारे अंतिम 3 बॉल, 1 धावेची गरज. तिसरा झटका लागला, रनआउटचा शिकार बनला गेला पहिला खेळाडू प्रवीण शिंगवा. बॅक टू द डगआउट. कदाचित जेल पकडता आला पॉइंटच्या दिशेमध्ये या 2 धावा वाचल्या असत्या आणि आपला संघ मजबूत स्थितीमध्ये असला असता. खराब क्षेत्ररक्षण वारंवार पाहायला मिळालाय. ज्या ज्या वेळी तुम्ही चुका करता मैदानामध्ये त्या चुका खूप महागात पडतात. शेवटच्या क्षणाला तुम्ही 1-2 धाबेने हरत असता, परास्त व्हावं लागते. त्या तुम्हाला चुकीची किंमत मोजावी लागते शेवटच्या क्षणाला. 3 चेंडू 1 धाबेची गरज. अप्पर कटचा फटका लगावलाय. चेंडू थांबणार, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय आणि इथे विजय संपादित केलाय वाशिवली संघ. कॉंग्रॅच्युलेशन आडलक शिवन्या 11 धामणी संघ. आणि इथे विचार केला तर सामना जिंकला गेलाय वाशिवली संघानं आणि या सामन्याचा सामनावीर ठरला गेलाय ज्याने चांगली फटकेबाजी दाखवली. गोलंदाजी करत असताना एकट्याने 8 धावा खर्च केल्या. सेकंड ओव्हर मध्ये 1 विकेट मिळवल्या आणि फलंदाजी करत असताना जनार्दन ठोंबरे चौकार हॅट्रिक कंप्लीट केली, ज्याच्या बॅट मध्ये चांगली फटकेबाजी पाहायला मिळाली. तब्बल 17 धावेचं योगदान दिले आपल्या संघासाठी. येणारे 7 चेंडू मध्ये